हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला असे एक प्रोडक्ट दाखवणार आहे जे नखांवर आपण वापरणार आहोत. आता बघा, माझी जी नखं आहेत ती खूप छोटी छोटी आहेत, पण मला आहे ना प्रोग्रामला जायचंय, तर मग मी माझ्याकडे सोल्युशन जे आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे, जे मी माझ्या स्वतःवर यूज करते. हे शिल्स कंपनीचं प्रोफेशनल नेल एक्सटेन्शन आहे. बघू शकता अशा प्रकारे त्याचं पॅकेजिंग आहे. खूप छान आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण लावू शकतो. ज्यांची नखं लहान आहेत त्यांच्यासाठी हे तर फारच उत्तम आहे. बघा, हे असं पॅकेजिंग असतं आणि याच्यामध्ये कलरही वेगवेगळे असतात आणि त्याच्यावर डिझाईनही वेगवेगळी असते. आता मला हे आवडलं म्हणून मी हे परचेस केलं. बघू शकता. त्याच्यानंतर हे डबल स्टिक असतं. नेल्सवरच आपल्याला हे लावायचं असतं. याला डबल स्टिक म्हणतात आणि याच्यावरच ते नख आपल्याला चिटकवायचे असतात. आता कशा पद्धतीने चिटकवायचे चला मी तुम्हाला डेमो सहित दाखवणार आहे. बघा, अशा प्रकारचे हे कलर्स आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, शेप आणि त्याच्यानंतर डिझाईन, त्याच्यावरची नक्षी सगळं वेगवेगळं असतं. हे बघा, आता जे माझ्या नखांना प्रॉपर बसणार आहे तेच नेल्स मी एका साईडला काढून घेणार आहे. मी आधी प्रत्येक माझ्या नेल्सला बघणार लावून, जर माझ्या नेल्सला व्यवस्थित बसले तर मी ते बाजूला काढून ठेवणार आणि कसे चिटकवायचे, कसे लावायचे ते सगळं तुम्हाला आज डेमो मी दाखवणार आहे. आधी आपण नखं बघूयात की माझ्या नेल्सला कोणती नखं प्रॉपर शेपमध्ये बसतात. तेच नेल्स आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईनही करू शकता. आता हे मी पूर्ण गोल्डन कलरचंच करणार आहे. इथे तुम्ही ते दुसरा कलर आहे ग्रे कलर, ते सुद्धा यूज करू शकता किंवा एक गोल्डन एक ग्रे कलर असं सुद्धा तुम्ही मिक्स मॅच करू शकता. काहीच हरकत नाही. जसं आपण डिझाईन तयार करू तशी ती डिझाईन तयार होते. बघा, जरा अंगठ्याचा नेल्स जरा मोठा असतो त्यामुळे अंगठ्याचा थोडा मोठा काढून घेतलाय आणि इथे ग्ल्यू असतो बघा, हा याला डबल स्टिक म्हणतात. डबल स्टिकही म्हणतात आणि ग्ल्यूही म्हणतात. हे बघा, असं स्टिकर असतं. ते स्टिकर आपल्या बोटांना म्हणजे नखांना लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, पूर्ण नखांना आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चिटकवा, कारण हे फार हार्ड असतं. ग्ल्यू फार हार्ड असतो, याचा पटकन निघत नाही. अशा पद्धतीने बघा. आता दुसऱ्या नेल्सचा आकार बघायचा, आपल्याला अंदाज येतो. साधारण आपला नेल्स हा लहान आहे, मग आपण लहानच स्टिकर त्यातून उचलायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लहान स्टिकर उचला आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यावरही अजून एक स्टिकर, एक कागद असतो, तोही आपल्याला काढायचा असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल की हे फेक नेल्स जे आहेत ते कसे आपल्या बोटांवर, आपल्या नेल्सवर ॲप्लिकेशन करायचे. अशा पद्धतीने जे छोटे नख आहेत त्याला छोटे स्टिकर लावा, जे मोठे आहेत त्याला मोठे लावा, एवढंच. हे बघा, अशा पद्धतीने. आता करंगोळीचा जो नेल्स आहे तो अतिशय लहान असतो, म्हणजे सगळ्यांचाच लहान असतो. तिथे छोटाच आपल्याला स्टिकर लावायचा आहे. अशा पद्धतीने बघा, सगळे स्टिकर लावून झालेले आहे आणि त्याच्यानंतर जे पुढे दिसतंय ना ते आपल्याला फक्त ओढून काढायचंय. आता ओढून काढतानाही गंमत पहा बरं का, हे फार स्टिक जास्त असतं, त्याला खूप जास्त स्टिक असतं, ते पटकन सहजासहजी निघत नाही. त्याच्यासाठी आपल्या दुसऱ्या बोटांचा देखील आपल्याला वापर करावा लागतो. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईलच किती स्टिक आहे हे. म्हणजे आपण जे नेल्स लावणार आहोत ते सहजासहजी निघणार नाहीयेत. म्हणजे तुम्ही वन डे साठी जरी यूज केले तरीही चालणार आहे. आणि मेन ही गोष्ट लक्षात घ्या की हे नेल्स तुम्हाला परत परत वापरता येऊ शकतात. आता ह्या जे मी नेल्स वापरणार आहे ते मी पुन्हा वापरू शकते. फक्त ग्ल्यूचं एक पॅकेट मला विकत आणावं लागणार आहे, कारण हे ग्ल्यू मी परत नाही वापरू शकणार. पण नेल्स मी परत यूज करू शकते. हे बघा, सगळे नेल्सचे हे स्टिक आहेत ते मी सगळे काढून घेतले आणि हे नेल्स आपल्या मगाशी आपण आकार नेल्सचं काढून ठेवला होता त्याचप्रमाणे तुम्ही ते लावायचे. बघा, प्रत्येक साईडने आपल्याला प्रेस करायचे, सगळ्या साईडने प्रेस करायचे. बघा, अशा पद्धतीने उलटी बाजू बघा, ते चिटकवून घ्यायचं आहे. छान सगळ्या बाजूने चिटकलं जाईल याची काळजी घ्यायची आहे. आणि हे सहजासहजी लवकर निघतही नाहीत. हे तुम्ही दुसऱ्या वेळेस परत वापरू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे जर तुम्हाला याच्यावरचा कलर नाही आवडला तर तुमच्याकडे जी नेल पेंट असते तीही तुम्ही तिथे लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आवडीची नेल पेंट त्याच्यावर परत तुम्ही लावू शकता. हे बघा, अशा पद्धतीने हा नेल्स
चिटकवून घेते आणि बघू शकता फायनल रिझल्ट कसा आहे तो. किती छान आहे. म्हणजे तुम्हाला वन डे साठी जर कुठे जायचं असेल, तुमचे नेल्स लहान असतील तर तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे आकारही मिळतात, वेगवेगळे शेप मिळतात, वेगवेगळ्या डिझाईन मिळतात, कलरही वेगवेगळे असतात. तुम्हाला आवडीचा जो कलर असेल तो तुम्ही तिथे घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर वाटतंय आणि खरंच खूप छान आहे. शिल्स कंपनीचं जे प्रोफेशनल नेल एक्सटेन्शन आहे ते खूप छान आहे. त्याचं स्टिकही छान आहे. मी म्हणत नाही तुम्ही ह्याच कंपनीचं वापरा, तुम्ही अदर कुठल्याही कंपनीचं वापरलं तरी चालणार आहे, पण मला जे सगळ्यात जास्त आवडतं ते याच कंपनीचं आणि याच कंपनीचा मी माझ्या नेल्सवर ॲप्लिकेशन करण्यासाठी मला हेच आवडतं, त्यामुळे हेच मी वापरते. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर डिझाईन वापरून तुम्ही नेल एक्सटेन्शन करू शकता. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.